शिरोळ नगरपालिका निवडणूक. पृथ्वीराज यादव यांचा दमदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलकडून प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव गटासाठी पृथ्वीराज यादव यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पृथ्वीराज यादव यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर बोलताना यादव पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराज यादव म्हणाले की भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख शिरोळ नगरपालिका घडवण्याच्या हेतूने समविचारी नेते व पक्षांना एकत्र आणून ही निवडणूक लढवली जात आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सुशासन देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यादव पॅनेलचे बाबा पाटील, राहुल यादव, निलेश गावडे, अमर राजपूत, बंटी कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कुठल्या प्रभागामधून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय काय जी आपली यादव पॅनलचं काय काय भूमिका, काय काय उमेदवारी अर्ज त्यावर माहिती द्या. आम्ही शिरोळ शहरातील सर्व समविचारी नेते मंडळ घेऊन शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनल आम्ही या ठिकाणी तयार केलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय गणपतराव पाटील दादा असतील, त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टीसाहेब असतील, अनिलराव यादवसाहेब असतील, प्रतापउर्फ बाबा पाटीलसाहेब असतील, जत कारखाने संचालक दरगू गावडेसाहेब असतील, दुसरे संचालक मंजूर मिस्त्रीसाहेब असतील आणि अन्य बरीच मंडळी आमच्या समविचारी आहेत. काहींनी नावं घ्यायची आठ आम्हाला घातलेली आहे, पण सगळ्या समविचारी लोकांना घेऊन आपण या ठिकाणी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलची आपण या ठिकाणी घोषणा केलेली आहे. मी स्वतः पृथ्वीराज सिंह अशोकराव यादव, प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 निवडणूक लढवित आहे. त्याचबरोबर अन्य आमचे जे सहकारी आहेत तिथे सुद्धा उमेदवार भरण्याची प्रक्रिया चालू आहे. ती उद्या दुपारपर्यंत सगळ्यांची पूर्ण होईल आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी मंगळवारी आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करेल. आता इच्छुक उमेदवारांवरून अजून धुसफूस चालू आहे अशी माहिती आम्हाला कळाली. नेमकी आपली केव्हा निश्चित यादी जाहीर होणार आहे? आमच्या आघाडीमध्ये सर्व नेते मंडळींना आम्ही चर्चेनं सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गावामध्ये विनंती केली होती प्रमुख लोकांना की जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी आमच्याकडे नावं नोंदणी करायची त्यांना कळवलं होतं. त्याप्रमाणे आमच्याकडे जवळपास 70 ते 80 उमेदवारी या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी केली होती. पण मागणी करत असताना आम्ही त्यांना सूचना केली होती की तुम्ही खरोखरच जर राहणार असाल पार्टीवर तर बंडखोरी करणार काय ह्या पहिला आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता. त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं पार्टीने जर दिलं तर तिकीट, नाही तर नाही दिलं तरी पण आम्ही जो कोणी उमेदवार द्याल त्याच्या ताकदीने या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमचा प्रचार करून सांगितलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी गावामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी सर्वेच्या टीम नोंदल्या होत्या. प्रत्येक संभाव्य 3-3, 4-4 नावं दिली होती आणि त्या सर्वेप्रमाणे 2 नावं